नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत पूर्णा आजीचा वाढदिवस असतो. तिला सरप्राईज देण्याचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला असतो. पूर्णा आजी बाहेरून येते. सायली दरवाजा पाठीमागे लपलेली असते, जेणेकरून पूर्णा आजी दरवाजात आल्यानंतर ती तिच्यावरती फुलांचा वर्षाव करू शकेल. आणि जशी पूर्णा आजी दरवाजामध्ये येते तिच्यावरती फुलांचा वर्षाव हा केला जातो आणि सर्व मिळून पूर्णा आजीला वाढदिवसाचं सरप्राईज देतात. आणि मग अर्जुन समोर येतो, पूर्णा आजीचे हात पकडतो, हॅपी बर्थडे म्हणत पूर्णा आजीला घरामध्ये घेऊन येतो. सर्वजण खूप खुश असतात. पूर्णा आजी म्हणते, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं आज माझा वाढदिवस आहे ते. आणि सर्वजण एका सुरात हो म्हणतात. मग पूर्णा आजी म्हणते, तुम्ही नाटक करत होतात माझ्याशी. सर्वजण एका सुरात हो म्हणतात. आणि मग मी यायच्या आत केलंच सुद्धा. पुन्हा सर्वजण हो म्हणतात. अर्जुन म्हणू लागतो, म्हणूनच तू आता डबल खुश झाले की नाही. त्यावरती पूर्णा आजी हो म्हणते. कल्पना म्हणू लागते, आणि पूर्णा आजी हे सर्व प्लॅनिंग अर्जुनचं आहे हा. त्यावरती पूर्णा आजी म्हणते, म्हणजे तुम्ही याला सर्वजण सामील झाला होतात तर. प्रताप म्हणतो, अगं हो, आम्हाला हा दिवस जरा दणक्यात साजरा करायचा आहे. त्यासाठी आम्हाला जे जे काही करावं लागेल ना ते आम्ही करणार आहोत. मग पूर्णा आजी अर्जुनचा कान पकडते आणि म्हणते, काय रे गदड्या, अशी आजीची मस्करी करतात. आणि मग अर्जुन देखील कान पकडतो आणि म्हणतो, आय एम सो सॉरी पूर्णा आजी. अर्जुन म्हणतो, पण हा वाढदिवस तुझ्या लक्षात राहणार की नाही. तेव्हा पूर्णा आजी मात्र फार खुश होते आणि पुन्हा एकदा अर्जुनला मिठी मारते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. सायली देखील पूर्णा आजीला म्हणते, पूर्णा आजी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. मग पूर्णा आजी म्हणते की मी जरा खोलीतून आले. तेव्हा अस्मिता म्हणते, काय ग, वाढदिवस आता तुझा साजरा करतोय आम्ही आणि तू कुठं चालली खोलीत. मग कल्पना देखील पूर्णा आजीला तिने घेतलेलं गिफ्ट देते. कल्पना म्हणते, गिफ्ट ओपन तर करून बघा. मग पूर्णा आजी गिफ्ट ओपन करते. त्याच्यामध्ये एक साडी असते. ती साडी बघून पूर्णा आजीला फारच आनंद होतो. कल्पना म्हणते, सुंदर आहे ना. त्यावरती पूर्णा आजी म्हणते, खूपच सुंदर. आणि मग कल्पना म्हणते, पूर्णा आजी पटकन जा रूम मध्ये आणि हे साडी घालून या. तेव्हा पूर्णा आजी आणि अस्मिता जात असतात. तेव्हा अश्विन म्हणतो, जा जा आणि मोबाईलची मेमरी फुल होईपर्यंत सेल्फीज काढत बसा. आणि मग घरातले सर्वजण हसायला लागतात. आणि मग सर्वजण केक खाली घेऊन येतात आणि मस्त टेबलवरती सजवतात. आणि मग तेवढ्यातच पूर्णा आजी खाली येते. पूर्णा आजीने घातलेली साडी पूर्णा आजीवरती खूपच सुंदर दिसत असते. सर्वजण तिचं कौतुक करत असतात. आणि मग पूर्णा आजीचं औक्षण केलं जातं. कल्पना सर्वात आधी पूर्णा आजीला औक्षण करते. कल्पना औक्षणानंतर पूर्णा आजीच्या पाया पडते. पूर्णा आजी कल्पनाला चांगला आशीर्वाद देते. त्यानंतर अस्मिता ही पूर्णा आजीचं औक्षण करण्यासाठी येते. जेव्हा अस्मिता ही पूर्णा आजीचं औक्षण करत असते त्यावेळेला पूर्णा आजीच म्हणत असते की देवा हिला बुद्धी दे रे. आणि मग घरातले सर्वजण अस्मिताचं औक्षण करून झाल्यानंतर विमलताई म्हणते की सायलीताई तुम्ही करा आता औक्षण. तेव्हा थोड्या वेळासाठी सर्वजण स्तब्ध होतात. मग अर्जुन देखील म्हणतो की बायको कर, जा, पूर्णा आजीचा आज वाढदिवस आहे, तिचं औक्षण कर. पूर्णा आजी देखील अजिबात रागवलेली नसते. तिला देखील आनंद होत असतो. मग हसत हसत सायली समोर येते आणि पूर्णा आजीचं औक्षण करायला सुरुवात करते. अश्विन म्हणत असतो, अगं अस्मिता ताई, तुझा फोन कुठे आहे आता. अगं या क्षणाचे फोटो काढायला हवे. सायली मात्र पूर्णा आजीला ओळखत असते. मग अस्मिता देखील बाजूला जाऊन उभी राहते आणि मग अश्विन फोनमध्ये फोटो काढत असतो. औक्षण झाल्यानंतर सायली पूर्णा आजीच्या पाया पडते. पूर्णा आजी सायलीला आयुष्यमान भव असा आशीर्वाद देते. मग आता सायली नंतर विमलताई पूर्णा आजीचं औक्षण करते. आणि मग प्रताप लगेच समोर येतो आणि पूर्णा आजीला बर्फी खाऊ घालतो आणि पूर्णा आजीचा आशीर्वाद घेतो आणि म्हणतो, पूर्णा आजी तुझे आशीर्वाद असेच आम्हाला पुढचे आणखी 100 वर्ष मिळो. आणि सर्वजण हसू लागतात. मग अस्मिता म्हणते की चला आपण केक कापूया. आणि मग आता केक कापण्याची तयारी सुरू होते. सर्वजण केकच्या समोर आलेले असतात. अर्जुन कॅन्डल्स लावत असतो. त्याने 7ची कॅन्डल लावलेली असते. आधी तो 71ची कॅन्डल लावत असतो. त्यावेळेस
पूर्णा आजी म्हणते, अरे काय आहे हे? मग अर्जुन केकवरती एक हाफ पुढे ठेवून 17ची कॅन्डल तयार करतो आणि मग सर्वजण हसू लागतात. अर्जुन म्हणू लागतो, पूर्णा आजी तू दरवर्षीप्रमाणे आता पुन्हा एकदा 17 वर्षांची झालीये. प्रिटी स्वीट 17. तेव्हा पूर्णा आजी म्हणते, काय रे हे वेड्यासारखं? तेव्हा प्रताप म्हणत असतो, अरे मुलांचं काय चुकलं पूर्णा आजी? अगं उत्साहाच्या बाबतीत तू 16-17 वर्षाच्या मुलींना लाजवशील. आता अश्विन म्हणू लागतो, चला 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 आपण केक कापूया. 3, 2, 1. सर्वजण एकाच सुरात हॅपी बर्थडे सॉन्ग म्हणत असतात. परंतु पूर्णा आजी केक कापायला जाणार तेच तिचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे जात. मग पूर्णा आजी जरा इमोशनल होते आणि म्हणते, गेली कित्येक वर्ष प्रतिमा माझ्या वाढदिवसाला नसते, पण हक्काने रविराज असायचे आणि आज तेही नाही. आणि पूर्णा आजी जरा दुःखी होत असते आणि खाली पाहत असते. प्रताप तिला धीर देत असतो आणि तेवढ्यात आवाज येतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पूर्णा आजी. मग रविराज व त्याचं पूर्ण कुटुंब तिथं आलेलं असतं. पूर्णा आजीला मात्र प्रचंड आनंद होतो. तिचा आनंद हा गगनात मावणारा नसतो. रविराजच्या फॅमिलीला देखील खूप आनंद होत असतो. अर्जुन मात्र खूप मोठ्या कोड्यात पडलेला असतो. सायली व कल्पना एकमेकांचा हातच पकडतात. त्या दोघींना देखील खूप आनंद वाटतो कारण की त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं. अर्जुन मात्र चिडलेला असतो. अर्जुन कल्पनाला म्हणतो, मॉम रविराज किल्लेदार इथे कसा आलाय? त्यावरती कल्पना म्हणते, तुझ्या बायकोने त्याच्या घरी जाऊन स्वतः आमंत्रण दिले. अर्जुनला मात्र खूप राग येतो. तो खूप रागाने सायलीकडे बघत असतो, परंतु तो राग हा कंट्रोल करतो. रविराज पूर्णा आजीजवळ येतो तेव्हा अस्मिता म्हणते, बरं झालात रविराज काका तुम्ही आलात. खरं तर पूर्णा आजी तुमचीच वाट बघत होती. तेव्हा रविराज म्हणतो, खरंच खूप मनापासून शुभेच्छा. आशीर्वाद घेतो आणि मग रविराज पूर्णा आजीचा चक्क आशीर्वाद घेतो आणि पूर्णा आजी इमोशनल रडतच म्हणते की आज माझा वाढदिवस खऱ्या अर्थकी सार्थकी झाला. रविराज म्हणतो, हे असे डोळ्यातून अश्रू नाही काढायचे, मला नाही आवडणार. आणि मग त्यानंतर प्रिया देखील पूर्णा आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. त्यानंतर नागराज व त्याचं कुटुंब सर्वांच्या वतीने पूर्णा आजीला हॅपी बर्थडे म्हणतं. त्यावरती पूर्णा आजी म्हणते की तुमचे खूप खूप आभार, तुम्ही इथं आलात. प्रताप म्हणू लागतो मग की रविराज तू आज आला ना हे उत्तम केलंस बघ, तुझ्याशिवाय हा दिवस अपूर्ण राहिला असता. आणि मग सर्वांमध्येच एक आनंदाचं वातावरण असतं. अर्जुन मात्र रविराजकडे जरा रागानेच बघत असतो. तेव्हा रविराज देखील त्याच्याकडे बघतो आणि मग अश्विनला तो विचारतो, अरे अश्विन कसं चाललंय क्लिनिक तुझं? अश्विन म्हणतो की एकदम मस्त चाललंय. अश्विन म्हणतो की आता पावसाळा आलाय ना, मग आता पेशंट वाढतात. त्यावेळेस रविराज म्हणतो की तुमचं पेशंट वाढणं आमच्यासाठी त्रासदायक असतं. आता जरा सिच्युएशन ऑकवर्ड व्हायला लागलेली असते, कोणी काही बोलत नसतं. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे पूर्णा आजी रविराज काका आला म्हणजे केक कापायचं कॅन्सल केलं की काय? सायली रविराज सरांना हात जोडून धन्यवाद देते आणि त्याच्यानंतर सर्वजण पूर्णा आजीचं बर्थडे सेलिब्रेट करायला लागतात. आणि मग पूर्णा आजी सर्वांना केक भरवत असते. अश्विन म्हणत असतो की पूर्णा आजी आम्हाला माहितीये तू कधीच पार्शालिटी करत नाही, मग आता सायली वहिनीला देखील तुला केक भरवावा लागेल. सर्वजण म्हणत असतात. विमल देखील म्हणते की पूर्णा आजी तुमच्या बर्थडेची पूर्ण तयारी ही सायली ताईनेच केली आहे. मग पूर्णा आजी देखील आनंदाने सायली समोर जाते आणि सायलीला केक भरवण्यासाठी ती केक घेते. परंतु सायलीला केक न भरवता पूर्णा आजी तन्वीचं नाव घेलीला मात्र फार दुःख होत असतं. सायलीच्या समोर पूर्णा आजीने तन्वीला केक भरवलेला असतं आणि याचं अर्जुनला देखील खूप दुःख झालेलं असतं. सर्वांच्या चेहऱ्यावरती दुःखाचे भाव देखील उमटलेले असतात ज्यांना ज्यांना सायली आवडत असते. आणि त्यांचं सेलिब्रेशन चालू असतं. मग अस्मिता देखील पुढे येते आणि अस्मिता पूर्णा आजीला केक भरवते. आणि मग अस्मिता पूर्णा आजीजवळ जाते आणि पूर्णा आजीला केक भरवते. सायली मात्र पूर्णा आजीपासून मागे मागे जात एका खुर्चीपाशी उभी राहते आणि अर्जुनला इशारे करून सांगते, प्लीज तुम्ही रिॲक्ट होऊ नका. मग अर्जुन देखील त्याचा राग कंट्रोल करतो. मग अश्विन येतो, केक व टेबल बाजूला काढतो आणि बसायला जागा करतो. अर्जुनने केक उचललेला असतो आणि तो घेऊन
तो किचन मध्ये आलेला असतो. त्याच्या मागे लगेच प्रिया पळतच येते. प्रिया म्हणत असते, अर्जुन मी तुला काही मदत करू का? त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही. त्यावरती प्रिया म्हणते, अरे आपण बालपणाचे मित्रमैत्रीण आहोत, आपण मैत्री जपली पाहिजे. त्यावरती अर्जुन म्हणतो की मला हिस्ट्रीबद्दल काही सांगू नको, मला त्याबद्दल काहीही आठवत नाही. त्यावरती प्रिया म्हणते की ते दिसतच आहे मला, पण तरी पण आज आपण पूर्ण आजीसाठी एकत्र काम करूया ना. त्यावरती अर्जुन म्हणतो की नाही. प्रिया मात्र अर्जुनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन मात्र त्याला नकार देतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सायली पूर्ण आजी समोर येते आणि म्हणते, पूर्ण आजी मी तुमच्यासाठी माझ्या हाताने खास गुलाबजाम बनवले. पूर्ण आजी म्हणते गुलाबजाम, आणि पूर्ण आजीला भूतकाळ आठवतो. प्रतिमा देखील म्हणते की पूर्ण आजी तुझा वाढदिवस माझ्या गुलाबजाम शिवाय पूर्ण होणार आहे का? सायलीच्या डोळ्यात खूप पाणी असतं. सायली भावूक झालेली असते आणि सायली पूर्ण आजीला म्हणते, पूर्ण आजी खाल ना माझ्या हातून एक घास. त्यावरती पूर्ण आजी देखील खूप भावूक झालेली असते आणि पूर्ण आजी रडत असते. आणि मग पूर्ण आजी सायलीच्या हातचा गुलाबजाम खाते आणि म्हणते, दरवर्षी माझ्यासाठी गुलाबजाम करायची प्रतिमा. मला प्रतिमाची आठवण झाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.